या ठिकाणी बरीच लोक व्यसनाधीन, जो नवीन युवा पिढी आहे ती व्यसनाधीन आहे, याच्यासाठी आपण काय कराल? जे व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिबिर राबवू. परत प्लस आता गरीब असल्यामुळे लहान मोरे किंवा पोरं आपल्या शाळेत जाऊ शकत नाहीत, कारण की एज्युकेशनल फी एवढी वाढलेली आहे की त्यामुळे त्यांना ते पेड करता येत नाही. त्यामुळे ते व्यसनाधीशांना नादाला लागलेले आहेत बाहेर राहिल्यामुळे. ते नगरपालिका शाळा सुधार करून त्याच्याबरोबर ते मोफत शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू, किंवा त्यानंतर शिबिर राबवून ते व्यसनातून बाहेर करण्याचा प्रयत्न करू. आणि परत आपले बाकीचे प्रश्न जे आहेत रस्त्याचे, परत स्ट्रीट लाईट आपल्याला गल्ली मुळात नाही आहे, रस्त्याला आहेत. खाली गावात गेलं तर सगळीकडे स्ट्रीट लाईट, राजीव गांधी नगर एरियात स्ट्रीट लाईट नाही आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आम्हाला प्राधान्याने करायचे की जयसिंगपूर नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था थांबवण्यासाठी प्राधान्यानं नगरपालिका शाळा अतिशय चांगल्या करणं हा आमचा प्रमुख अजेंडा असणार आहे. की गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अतिशय अवघड झालेलं आहे. तर अशी मुलं, गोरगरिबांची मुलं शाळाबाह्य होतील अशी भीती वाटायला लागल्यामुळं नगरपालिका शाळा सक्षमीकरण करणं, महिला सुरक्षेसाठी संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवणं. आज बघतोय आपण की महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र गाडीवरनं घेऊन चोरून जाण्याचे प्रकार व्हायला लागलेले आहेत. तर ते थांबवण्यासाठी CCTV कॅमेरे बसवणं, त्याचबरोबर घरपोच नगरपालिकांचे दाखले पोचवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचा, माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा कुठला प्रश्न असेल तर गोरगरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळाली पाहिजे. नगरपालिकेचा एक दवाखाना होता, तोही दवाखाना यांनी बंद पाडलेला आहे. आणि मग झोपडपट्टी भागामध्ये गोरगरिबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत. ते प्राथमिक उपचार मिळण्यासाठी मोफत नगरपालिकेचा दवाखाना सर्व झोपडपट्टीमध्ये सुरू करणं हे प्राधान्यानं आमच्या अजेंड्यावर असणार आहे.